ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सत्ताधारी भाजपला घेरण्याची एकही संधी सोडत नाही, तर भाजपकडूनही राऊतांना जशास तसं उत्तर दिलं जात आहे। आता पुन्हा एकदा राऊत आणि भाजप यांच्यात झुंपली आहे। या फोटोमधील व्यक्तीने मकाऊमध्ये कसिनोत खेळताना एका रात्रीत 3.5 कोटी रुपये जुगारात उडवले असं प्रत्यक्षदर्शी सांगतात, असा दावा राऊतांनी केला। तर चंद्रशेखर बावनकुळे कधीच जुगार खेळलेले नाहीत असं म्हणत महाराष्ट्र भाजपनं संजय राऊतांच्या ट्विटवर स्पष्टीकरण दिलंय। दुसरीकडे संजय राऊतांच्या ट्विटला भाजपनंही फोटोनंच उत्तर दिलंय। आदित्य ठाकरेंचा एका पार्टीतला फोटो भाजपनं ट्विट केलाय। आदित्य ठाकरेंच्या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची विस्की आहे असा सवाल भाजपनं राऊतांना विचारलाय। मेरे जो 25 लाख रुपए आपके पास पड़े हैं, कृपया वो तो आज तक आपने मुझे वापस दिए नहीं, लेकिन एक अच्छे डॉक्टर को दिखाकर अपने दिमाग का इलाज कराइए। मी पाहिले त्या ट्विटमध्ये संजय राऊतांच्या, त्याच्यामध्ये भाजपचे प्रांताध्यक्ष दिसतात आहे। त्यावर एक चौकशी लावली पाहिजे। वेळ आलं तर सीबीआयची चौकशी याच्यामध्ये व्हायला पाहिजे। न्यूज 18 लोकमत या दोन्ही फोटोंची पुष्टी करत नाही, मात्र या फोटोवरून महाराष्ट्राचं राजकारण तापण्याची चिन्ह आहेत। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर फोटो पोस्ट केला। या फोटोनंतर महाराष्ट्राचं राजकारण तापलंय। राऊतांच्या ट्विटनंतर भाजपकडून पलटवार करण्यात येतोय। मकाऊत कॅसिनोमध्ये जुगार खेळणाऱ्या व्यक्तीनं 3.5 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा राऊतांनी केला। कुटुंबासोबत मकाऊला गेलो, तसंच तिथल्या हॉटेलमध्ये रेस्टॉरंट आणि कॅसिनो एकाच ठिकाणी असल्याचं बावनकुळेंनी म्हटलं। चिनी कुटुंब आहे का? काही बोलता? मी स्पष्ट म्हणतो, तुम्ही जेवढं खोटं बोलाल तेवढं फास्ट। आपल्याकडे आणखी काही फोटो आणि व्हिडिओ असल्याचा दावा राऊतांनी करत भाजपला इशारा दिला। माझ्याकडे 27 फोटो आहेत आणि 5 व्हिडिओ आहेत। ती व्हिडिओ जर मी टाकले तिकडले तर भारतीय जनता पक्षाला दुकान बंद करावं लागेल। तुम्ही असे मॉर्फ केलेले फोटो, कापून दिलेले फोटो, असे फोटो टाकून तुम्ही इतके वाईट आरोप करता, याच्यात म्हणजे राजकारणाची पातळी खाली नेणंच आहे। राऊतांच्या ट्विटनंतर भाजपनं आदित्य ठाकरेंचा एका पार्टीतला फोटो ट्विट केला। त्यालाही संजय राऊतांनी जोरदार उत्तर दिले। मोदीचे पितात ना परदेशात जाऊन, तोच ब्रँड आदित्य ठाकरेंकडे, तोच ब्रँड आहे। मी सांगतो तुम्हाला, 3 तासात 3.5 कोटी उडवले, याचाच अर्थ अच्छे दिन आलेत असा खोचक टोमणा राऊतांनी लगावला। विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव केला। ऑस्ट्रेलियानं 6व्यांदा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला। मात्र आता या अंतिम सामन्यावरून देशातलं राजकारण तापलंय। विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला। या सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते। यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय। अहमदाबादमध्ये फायनल ठेवून भाजप सर्व श्रेय आपल्याकडे घेण्याचा विचार करत होतं, असा हल्लाबोल राऊतांनी केला। तसंच हा सामना म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया नसून भाजप विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा होता, असा घणाघाती टीका राऊतांनी केली। जगाला असं दाखवायचा प्रयत्न झाला की हा सामना भारतीय संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया नसून भारतीय जनता पक्ष विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना। संजय राजाराम राऊत हा महाराष्ट्राच्या राजकारणाचे एक बुकी आहे, बुकी दलाल। अंतिम सामन्यातील पराभवामुळे टीम इंडियासह कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांचं स्वप्न भंगलं। त्यानंतर मात्र देशात राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला स्मृतीस्थळावर शिवसेनेच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे। आता चौकशीवरून सुद्धा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला स्मृतीस्थळावरच शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांना भिडले। या प्रकरणात सुरुवात कोणी केली यावरून दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत। आता या राड्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केली आहे। यासाठी पोलिसांनी 50हून अधिक जणांवर गुन्हा दाखल केलाय। पण हे गुन्हे फक्त ठाकरे गटाच्याच शिवसैनिकांवर दाखल केल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे। त्यामुळे आता गुन्हे दाखल करण्यावरून सुद्धा शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे ना, गद्दारांना तुडवा म्हणून। मग आमच्या लोकांनी तुडवायचा प्रयत्न केला असेल ते गुन्हे कशाला दाखल करताय? बाळासाहेबांच्या विचारांना वागले ते। एक गोष्ट अशी आहे की राडा करणाऱ्यांना नोटिसा बजावल्या जातात, कारण बाळासाहेबांचं दर्शन घेण्याचा प्रत्येकाला हक्क आहे। शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळावर शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांना भिडले। हेच मुळे राज्यभरातील मराठी माणसांना आवडलं नाही। त्यात आता गुन्हे दाखल करण्यावरून वाद वाढणार असेल, तर येणाऱ्या निवडणुकीत दोन्ही गटांमध्ये संघर्ष आणखी तीव्र होणार, यात कुणाचंही दुमत नाही। राष्ट्रवादी कुणाचे आणि घड्याळ कुणाचं यावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी झाली।
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरू असलेल्या सुनावणीसाठी शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला, तर अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंग युक्तिवाद करतायत. अजित पवार गटाकडून केवळ कार्यकर्त्यांचीच नव्हे तर पदाधिकाऱ्यांचीही बोगस प्रमाणपत्र जमा करण्यात आल्याचा दावा शरद पवार गटानं केलाय. शरद पवार गटाच्या अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद करताना हा दावा केला, तर शरद पवार गटाकडून सातत्यानं तेच मुद्दे मांडण्यात येत असून वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप अजित पवार गटानं केला. केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांची कानउघडणी केली. हमने ये भी बताया कि अगर चुनाव के विषय में कोई झगड़ा है तो उससे सिंबल नहीं लिया जा सकता. गलत. प्रतिज्ञापत्र सादर करता आणि ते खोटं सादर करता हा कायद्यानुसार मोठा गुन्हा आहे असं त्यांनी त्याच्यात सांगितलं. त्याला याचं तर स्पष्टीकरण देतीलच, पण याहीपेक्षा आणखीन किती काय घडलेलं आहे तिकडनं दिले आलेल्या शपथपत्रामध्ये ते सुद्धा आपल्याला त्या दिवशी ऐकायला मिळेल. शरद पवार स्वतः या सुनावणीसाठी उपस्थित असून त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते, तर अजित पवार गटाकडून सुनील तटकरे, रुपाली चाकणकर यांच्यासह पार्थ पवार यांनी निवडणूक आयोगात हजेरी लावली. या प्रकरणी पुढची सुनावणी 24 नोव्हेंबरला होणार आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय तापलाय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांनी मोठं आंदोलन उभं केलंय, तर जरांगेंच्या भूमिकेला ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवलाय. कुणबी जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे एकमेकांसमोर उभे ठाकलेत. जरांगे पाटलांना आव्हान देण्यासाठी भुजबळांच्या नेतृत्वात जालन्यातल्या अंबडमध्ये ओबीसी नेत्यांची एल्गार सभा पार पडली. काँग्रेसमधील ओबीसी नेते आणि राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील एल्गार मोर्चात सहभागी झाले होते. त्यांनीही भुजबळांबरोबर एल्गार सभेत भाषण केलं, मात्र आता त्यांनी भुजबळांच्या भूमिकेला विरोध केलाय. तसंच भुजबळांच्या सहकाऱ्यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिलाय. आपण सत्तेत आहोत, सत्तेत असलेल्या माणसांनी समस्या सोडवायच्या असतात, समस्या मांडायच्या नसतात. पण अलीकडे सत्तेतली माणसं जास्त समस्या मांडतात. मग सत्तेत कशाला राहत आहे, सत्तेच्या बाजूला व्हा. आता यासाठी अशी वक्तव्य टाळता आली तर बरं झालं असतं आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जे दूषित वातावरण झालं ते कमी होईल. कुठल्या भूमिकेला त्यांचा पाठिंबा नाही हे मला जाणून घ्यायचं होतं. जरांगेंच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी ओबीसी नेते एकवटले होते, मात्र आता वडेट्टीवारांनी सूर बदलल्यानं भुजबळ एकाकी पडल्याची चर्चा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील उपोषण करत असताना लाठीचार्ज झाला. या लाठीचार्जच्या नंतर विरोधकांकडून अनेक आरोप केले जात होते. या प्रकरणी आता माहिती अधिकारातून एक मोठी माहिती समोर आली आहे. जालन्याच्या अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला होता. देवेंद्र फडणवीसांकडे राज्याचं गृह खातं असल्यानं फडणवीसांनी या लाठीचार्जचे आदेश दिल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाठीचार्जचे आदेश दिले नव्हते अशी माहिती आरटीआयमधून समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी आरटीआय अर्ज केला होता. आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आदेश मिळाले नव्हते अशी माहिती जालन्याचे पोलीस उपाधीक्षक आरसी शेख यांनी दिली आहे. कुठे बळाचा वापर करायचा असेल, कुठे लाठीचार्ज करायचा असेल तर त्या ठिकाणी जे प्रमुख असतात ते त्यावेळची परिस्थिती पाहून निर्णय करतात. ते काही गृहमंत्र्यांना विचारून किंवा डीजींना विचारून अशा प्रकारे हे केलं जात नाही. जालन्यातील लाठीचार्ज नंतर राजकारण तापलं होतं. आता आरटीआयमधून ही माहिती समोर आल्यानंतर राजकारणावर पडदा पडेल का हे पाहणं महत्त्वाचं आहे. पंढरपुरात कार्तिकी यात्रेचा सोहळा 3 दिवसांवर येऊन ठेपलाय. मात्र अजूनही शासकीय पूजा होणार की नाही याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे. कारण उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजेला मराठा आंदोलकांनी विरोध केला. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजानं गावबंदीचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर मराठा समाजानं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्तिकी पूजेला विरोध केला. या संदर्भात पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीनं निर्णयाचा चेंडू विधी न्याय विभागाकडे टोलवला होता. एकीकडे शासकीय पूजेला विरोध होत असताना दुसरीकडे मराठा संघटनांमध्ये फूट पडल्याचं चित्र आहे. मराठा समाजाच्या एका गटानं आंदोलनातून माघार घेतली आहे. कोणालाच विरोध नाही, कोणी येऊ द्या. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एक रुक्मिणी मातेची करावं, एक विठ्ठलाची करावी. जर तुम्ही येण्याचा प्रयत्न केला आणि काय अपरिचय घडलं तर ह्याला राज्य सरकार म्हणून तुम्ही जबाबदार. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा मागे घेतला जाणार नाही. 2018 मध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झाला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपुरातल्या विठ्ठलाच्या महापूजेला मराठा समाजानं विरोध केला होता. त्यावेळी फडणवीसांनी महापूजेला येणं टाळलं होतं. आता पुन्हा तोच पेच राज्य सरकारपुढे उभा राहिलाय. मात्र त्यावेळी एकत्रित असणाऱ्या मराठा समाजात यावेळी फूट पडल्याचं चित्र आहे.
परभणीत 6 फूट उंचीच्या 50 बुद्धरूप मूर्तींचं वितरण करण्यात आलं. त्याचसोबत वैश्विक धम्म देशनाचा कार्यक्रम सुद्धा पार पडला. या सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक वादग्रस्त विधान केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर आज देशाचे 2 तुकडे झाले असते, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. या वक्तव्यावर वाद झाल्यानंतर वडेट्टीवारांनी सारवासारव केली आहे. एक कल्पना करा, जर बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये मुस्लिम धर्म स्वीकारण्याचा जर विचार आला असता तर या भारताचे 2 तुकडे करावे लागले असते. या आजच्या परिस्थितीनुसार मी वक्तव्य केलेलं आहे. त्यावेळेच्या परिस्थिती जर बाबासाहेबांनी निर्णय घेतला असता तर आज ही परिस्थिती या राज्यकर्त्यांच्यामुळे आली असती, हा त्याचा अर्थ होता. मंदिरातील दानपेट्यांवरून वडेट्टीवारांनी पुजाऱ्यांना लक्ष केलं होतं. दानपेट्या काढून टाका, त्या पदावर मी ठाम आहे. असं का वाटतं? असं वाटतंय म्हणून मला वाटतंय. त्यांनी काय होणार म्हणजे मंदिरात फक्त ईश्वरच राहील, पंडित राहणार नाही. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अंबडच्या ओबीसी मेळाव्यात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकारण तापलं. त्यानंतर आता या 2 नवीन वक्तव्यांनी त्यात अधिकची भर पडल्याचं पाहायला मिळतंय. तुकाराम महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. भारताला हिंदू राष्ट्र करण्यासाठी घटना दुरुस्ती करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. पुण्यातल्या संगमवाडी इथं बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या 3 दिवसीय हनुमान सत्संग कथा आणि दिव्य दरबार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. जिन लोगों को भी बुरा लगा उसके लिए बागेश्वर पीठ किसी की भक्ति की साधना और आस्था को खेद ना पहुंचे, उसके लिए बागेश्वर पीठ क्षमा प्रार्थी है और आप सब प्रसन्न रह करके हम भी संत तुकाराम भगवान के आदर्शों पर चलते. हिंदू राष्ट्रासाठी संविधानात घटना दुरुस्ती करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. संविधान को स्वीकार किया है, हम भी संविधान को स्वीकार करते हैं, लेकिन उसी संविधान का 125 बार संशोधन हो चुका है, माननीय. एक बार हिंदू राष्ट्र के लिए भी हो जाए तो क्या बुरा है. आरक्षणाच्या लढाईत मराठा समाजासोबत असल्याचं सांगत त्यांनी सरकारनं याबद्दल निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नाही. दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या धरणसमूहामधून मराठवाड्याला म्हणजे जायकवाडीमध्ये 8.6 TMC पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळानं दिला. मात्र 20 दिवसानंतर सुद्धा पाणी सोडण्यात आलं नसल्यानं आता मराठवाड्यातले नेते अतिशय आक्रमक झाले. याबाबत निर्णय झाला असतानाही अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी हे पाणी रोखून धरलंय. त्यामुळे हे पाणी तातडीनं सोडावं या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. जालना संभाजीनगर मार्गावर सर्व पक्षीयांकडून हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे आंदोलकांना बाजूला होण्याची विनंती पोलिसांनी केली. मात्र विनंतीनंतरही आंदोलक बाजूला न हटल्यानं पोलिसांनी कारवाई सुरू केली. संवेदनशीलता असती तर लवकर त्याच्या बाबतीतला निर्णय कळवलाही असता, झालाही असता. दरवेळेस वरच्या लोकांना जर संघर्षच आमच्या वाट्याला आला असेल तर तो संघर्ष करण्याची सुद्धा आमची यावेळेस तयारी आहे. दुसरीकडे मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळावं या मागणीसाठी मराठवाड्यातले शेकडो नागरिक नाशिकच्या गंगापूर धरणावर पोहोचले. जोपर्यंत पाणी सोडलं जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. गरज पडली तर आम्ही धरणाचे दरवाजे उघडायला पुढे जाऊ. त्यामुळे येत्या काळात मराठवाड्याचा पाणी प्रश्न अधिक पेटण्याची चिन्ह आहेत. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये ऊस दरावरून आंदोलन पेटलंय. त्यात ऊस दराबाबत नेमलेल्या समितीचा अहवाल राजू शेट्टींनी अमान्य केला आणि त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमधली जी संघर्षाची परिस्थिती आहे ती अधिक वाढणार आहे. राजू शेट्टींनी गेल्या वर्षीच्या ऊसाला 400 रुपये देण्याची मागणी करत आंदोलन सुरू केलंय. त्यानंतर ऊस दराबाबत नेमलेल्या समितीचा अहवाल कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाला. साखर कारखान्याचा ताळेबंद तपासल्यानंतर कोणतीही अतिरिक्त रक्कम नसल्याचं स्पष्ट झाल्याचा निष्कर्ष यात काढण्यात आला. दरम्यान समितीचा अहवाल आपल्याला मान्य नसल्याचं सांगत आता आम्ही मागे हटणार नसल्याचं राजू शेट्टींनी म्हटलंय. नेते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सगळ्या सर्वपक्षीय कारखानदारांनी ठरवलं असेल तर जे काय व्हायचं आता मैदानातच होईल. आम्ही मागे हटणार नाही, पण त्यांना गुडघे टेकायला लावल्याशिवाय सोडणार नाही. आणि म्हणून मला वाटतं लवकरात लवकर जर तोडगा निघाला नाही तर फार मोठं नुकसान या कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं पर्यायानं कारखानदारांचं होणार आहे. ऊस दराच्या प्रश्नावरून ऊसपट्ट्यात स्वाभिमानीचं आंदोलन पेटलंय. त्यात आता समितीचा अहवाल धुडकावल्यानं स्वाभिमानी आणि साखर कारखानदारांमधला संघर्ष आणखी पेटण्याची चिन्ह आहेत.
भंडाऱ्यात झालेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि राज्याचे 2 उपमुख्यमंत्री उपस्थित होते. राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असल्याची ग्वाही देवेंद्र फडणवीसांनी दिली. तर धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसबाबत अधिवेशनात निर्णय घेणार असल्याचं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. भंडाऱ्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला. डेंग्यूच्या आजारातून सावरल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर एकत्र आले. आमच्या सरकारच्या योजना लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेतल्याचं अजित पवारांनी म्हटलं. कृषीचे सगळे फीडर पुढील 2 वर्षात सोलरवर टाकणार आहोत, त्यामुळे शेतकऱ्यांना 24 तास अखंडित वीज मिळेल असं फडणवीसांनी म्हटलं. प्रत्येक घटकाचा विकास करण्यावर विशेष भर या महायुतीच्या सरकारचा दिला जातोय. मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की ज्या ठिकाणी खोडकिडीमुळे आमचं धान नष्ट झालं असेल त्या शेतकऱ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. मी आपल्याला एकच सांगतो, धानाला बोनस आम्ही नागपूर अधिवेशन मध्ये जाहीर करू. या कार्यक्रमात अजित पवारांचं भाषण सुरू असताना काही जणांनी घोषणाबाजी केल्यानं काही काळ गोंधळ उडाला होता. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्याला ताब्यात घेतलंय. अजित पवार शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. अजित पवारांसह त्यांच्यासोबत आलेल्या 8 जणांनी मंत्रिपदाची शपथ सुद्धा घेतली. मात्र त्यावेळी शिवसेनेच्या नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी काही लागली नाही. अजूनही ते प्रतीक्षेत आहे. तेव्हापासून राज्यात अनेकदा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झाली. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराचे अनेक मुहूर्त हुकले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अनेक इच्छुक मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसलेत. अनेक नेत्यांनी मंत्रिपदाची इच्छा जाहीररित्या बोलून दाखवली. यात आमदार भरत गोगावले यांचं नाव आघाडीवर होतं. आता गोगावले यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे. शेवटी पांडुरंगाला काही कोडं पडलं असेल तर त्या रुक्मिणी मातेला उद्या सांगतो, बाबा पांडुरंगाचं कोडं सोडू आणि आम्हाला मंत्री करे. मुहूर्त काढत जा, मुहूर्त टाळत जा, मुहूर्त काढत जा. काय नवीन पंडित झाले असावे आमचे भरत गोगावले. ते इतक्या दिवसांपासून आता त्यांनी कोट वगैरे शिवून ठेवला आहे शपथविधीच्या साठी. आता काही अमेझॉनवर विकायचं का त्यांनी? गोगावले यांनी मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केल्यानं राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्यात. राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अकोल्यामध्ये अशीच माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरून गेला. अकोल्यातल्या कैलास टेकडी परिसरात राहणाऱ्या शाळकरी मुलीवर नराधमानं अत्याचार केलेत. एवढंच नाही तर याबाबत कुणालाही सांगितल्या जीवे मारण्याची धमकी त्यानं दिली. त्याची क्रूरता एवढ्यावर थांबली नाही. त्यानं पीडितेला सिगारेटचे चटके दिले, तसंच कात्रीच्या साह्यानं तिचे केस कापले. या प्रकरणी अकोल्यातल्या खदान पोलिसांनी आरोपी गणेश कुमरेला अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय. राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी या घटनेचा निषेध केलाय. तसंच कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप करत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. कटिंगच्या दुकानावर नेलं, माझं पुरे टकली वगैरे केली. ते घाबरलेली होती सर, त्यांना काही सांगितलं नाही. गुन्ह्याचा रिपोर्ट आल्या तात्काळ त्याची दखल घेऊन आरोपीला अटक केलेलं आहे. आरोपीचा PCR घेण्यात आलेला आहे. त्याला 4 दिवस PCR मिळालेला आहे. गृहमंत्र्यांनी देखील यामध्ये लक्ष दिलंच पाहिजे आणि अकोल्यामध्ये घडलेली घटना यामध्ये मी संबंधित तपास अधिकारी यांच्या संपर्कात आहे. या घटनेमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा करून गुन्हेगारांमध्ये जरब निर्माण करणं गरजेचं आहे. शिवराज राक्षेनं महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलाय. धाराशिवमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम लढतीत त्यानं हर्षवर्धन सदगीरला चितपट केलंय. शिवराज राक्षेच्या विजयानंतर त्याच्या पाठीराख्यांनी एकच जल्लोष केला. धाराशिव इथल्या तुळजाभवानी स्टेडियमच्या गुरुवर्य KT पाटील क्रीडा नगरी इथं महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाली. शिवराज राक्षे हा 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला. माती गटाचा विजेता हर्षवर्धन सदगीर आणि गादी गटातला विजेता शिवराज राक्षे या दोघात महाराष्ट्र केसरीसाठी कडवी लढत झाली. हर्षवर्धन सदगीर कुस्तीच्या वेळी 1 मिनिट 42 सेकंदाचा खेळ बाकी असताना हाताला झटका लागल्यानं जखमी झाला. त्यानंतर झालेल्या कुस्तीत शिवराज राक्षेनं बाजी मारत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली. आनंद होते. याच्या मागे माझ्या आई वडिलांचं कष्ट आहे, वस्तादांचं कष्ट आहे आणि माझ्या बाळू मामाचा आशीर्वाद होता. मनोहर मामांचा मला मोठा आशीर्वाद होता. रवळनाथांचा आशीर्वाद होता. सर्व देव माझ्या पाठीशी उभे होते आणि जनतेचा मला खूप आशीर्वाद लागला. शिवराज राक्षेनं मानाची चांदीची गदा आणि स्कॉर्पिओ जिंकली आहे. शिवराज राक्षेच्या विजयानंतर त्याच्या पाठीराख्यांनी त्याला खांद्यावर उतरून घेत एकच जल्लोष केला. चारधाम योजनेच्या अंतर्गत यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या बोगद्याच्या कामाच्या दरम्यान
एक भाग कोसळल्यानं 41 मजूर त्यात अडकले. गेल्या 9 दिवसापासून त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. उत्तराखंडच्या उत्तर काशीमधील बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. गेल्या 9 दिवसापासून बचाव कार्य केले जात आहे. या बचाव कार्याची जबाबदारी 5 एजन्सींवर सोपवण्यात आली आहे. दरम्यान अडकलेल्या मजुरांपर्यंत अन्न पाणी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच त्यांना ड्रायफ्रुट्स, मल्टीव्हिटॅमिन आणि औषधांचा पुरवठा केला जातोय. मजुरांपर्यंत या वस्तू पोहोचवण्यासाठी 4 इंच व्यासाच्या पाईपचा वापर केला जातोय. शिवाय प्रकाश दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. की पाइप जो है करीब 53 मीटर लंबी है और 53 मीटर पे जाके हमको डायरेक्ट थ्रू मिला है और इससे अब जो आपको सुविधा मिलेगी, एक तो अल्टरनेट फूड लाइफलाइन जो हम कह रहे हैं वो होगा, ऑक्सीजन एंड फूड दोनों हम भेज सकते हैं. काम कुछ नहीं है और कंफ्यूज दिखाई दे रहा है प्रशासन, मैनेजमेंट जो है कंफ्यूज है. मजुरांना बाहेर काढण्यासाठी 5 वेगवेगळे प्लॅन तयार करण्यात आले. मात्र मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आणखी 5 दिवस ते 1 आठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जाते. बॉलिवूडचा भाईजान असलेल्या सलमान खानचा टायगर 3 सिनेमा काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या सिनेमाच्या स्क्रीनिंगच्या वेळी मालेगावातल्या सिनेमागृहामध्ये काही प्रेक्षकांनी फटाके फोडले. सिनेमागृहात फटाके फोडणं त्या अतिउत्साही प्रेक्षकांना आता चांगलंच महागात पडलं. सलमान खानचा टायगर 3 सिनेमा मालेगावातल्या थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर काही अतिउत्साही प्रेक्षकांनी गेल्या आठवड्यात सिनेमागृहात फटाके फोडले होते. सिनेमागृहात फटाके फोडल्यानं काही प्रमाणात गोंधळ उडाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत मालेगावच्या छावणी पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. या प्रकरणी आता 4 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना कोर्टात हजर केलं असता 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एकूणच सिनेमागृहात फटाके फोडणं या चौघांना चांगलंच महागात पडलंय. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या. दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.